नमस्कार. आज आपण तूळ राशीच्या लोकांसाठी येणारे 2026 हे संपूर्ण वर्ष कसे असेल, कोणत्या गोष्टींमध्ये प्रगती होईल, कुठे सावधगिरी बाळगावी लागेल आणि जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये कोणते बदल दिसून येतील याचा सविस्तर आढावा घेणार आहोत. तूळ राशीचे लोक स्वभावाने समतोल, न्यायप्रिय, सौंदर्यप्रेमी आणि नातेसंबंध जपणारे असतात. हे वर्ष तुमच्यासाठी समतोल शिकवणारे, निर्णयक्षम बनवणारे आणि स्थैर्य देणारे वर्ष ठरणार आहे. एकूण वर्षाचा प्रभाव 2026 मध्ये तूळ राशीच्या लोकांना हळूहळू पण ठोस प्रगती अनुभवायला मिळेल. सुरुवातीला काही गोष्टींमध्ये संभ्रम वाटू शकतो, पण वर्ष जसजसे पुढे जाईल तसतसे योग्य दिशा आणि आत्मविश्वास मिळत जाईल. हे वर्ष तुम्हाला इतरांसाठी जगणे यापेक्षा स्वतःसाठी योग्य निर्णय घेणे शिकवेल. करिअर व व्यवसाय नोकरी करणाऱ्यांसाठी 2026 हे वर्ष बदल आणि संधींचे आहे. वर्षाच्या पहिल्या 6 माहीत कामाचा ताण वाढू शकतो. वरिष्ठांकडून अपेक्षा जास्त राहतील. मात्र मध्यानंतर पदोन्नती, जबाबदारी किंवा नवीन ऑफर मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या तूळ राशीच्या लोकांसाठी जुने अडकलेले व्यवहार मार्गी लागतील. भागीदारीत स्पष्टता ठेवल्यास मोठा फायदा होईल. सौंदर्य, डिझाईन, कपडे, मीडिया, सल्लागार सेवा या क्षेत्रात विशेष यश मिळू शकते. महत्त्वाची सूचना: निर्णय घेताना भावनेपेक्षा व्यावहारिक विचार करा. आर्थिक स्थिती: आर्थिक बाबतीत 2026 हे वर्ष स्थैर्य देणारे ठरेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. वर्षाच्या मध्यात घर, वाहन किंवा जमीन यासंबंधी खर्च संभवतो. गुंतवणूक करताना दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कोणाच्या सांगण्यावरून लगेच पैसा गुंतवू नका. प्रेम, विवाह व नातेसंबंध: तूळ राशीच्या लोकांसाठी नातेसंबंध खूप महत्त्वाचे असतात आणि 2026 मध्ये याच क्षेत्रात मोठे बदल दिसतील. अविवाहितांसाठी योग्य जोडीदार भेटण्याची शक्यता. प्रेमसंबंध विवाहात रूपांतरित होऊ शकतात. विवाहितांसाठी सुरुवातीला मतभेद संभवतात. संवाद ठेवल्यास नातं अधिक मजबूत होईल. जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल. सल्ला: अपेक्षा कमी ठेवा. समजून घेण्यावर भर द्या. आरोग्य: 2026 मध्ये आरोग्य सरासरी चांगले राहील, पण मानसिक तणाव जाणवू शकतो. डोकेदुखी, थकवा, झोपेचा त्रास होऊ शकतो. योग, ध्यान, सकाळची चाल यांचा फायदा होईल. पोटाचे आणि साखरेशी संबंधित त्रास टाळण्यासाठी आहार सांभाळा. अध्यात्म व मानसिक शांती: हे वर्ष तुम्हाला आत्मपरीक्षणाकडे घेऊन जाईल. अध्यात्म, जप, नामस्मरण यात मन रमू लागेल. एखाद्या गुरूचा किंवा मार्गदर्शकाचा सल्ला जीवन बदलणारा ठरू शकतो. दान, सेवा, मदतकार्य केल्याने मनःशांती मिळेल. वर्षातील महत्त्वाचे काळ: जानेवारी ते मार्च संयमाची परीक्षा, एप्रिल ते जुलै करिअर व आर्थिक सुधारणा, ऑगस्ट ते ऑक्टोबर नातेसंबंधांवर लक्ष द्यावे, नोव्हेंबर ते डिसेंबर स्थैर्य, समाधान आणि यश. तूळ राशीसाठी 2016 चे विशेष उपाय: दर शुक्रवारी पांढरे कपडे किंवा शुभ्र वस्तू दान करा. सुगंधी फुले, चांदीचा वापर शुभ ठरेल. शक्य असल्यास सकाळी 5 ते 10 मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा. वर्षाचा सारांश: 2016 हे वर्ष तूळ राशीच्या लोकांसाठी निर्णयक्षम बनवणारे, नातेसंबंध तपासणारे, हळूहळू पण स्थिर यश देणारे. जर तुम्ही संयम, समतोल आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर हे वर्ष तुमच्यासाठी आयुष्यातील महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरू शकते. धन्यवाद.